मित्रांनो, जर एक अतिशय स्मार्ट लुकिंग, अतिशय हुशार, अतिशय टॅलेंटेड, हायली एज्युकेटेड आणि एक इकडं आहे, एक अतिशय काही खास एज्युकेशन नाही किंवा काही खास पर्सनॅलिटी नाही, काही खास स्मार्टनेस नाही, असा पर्सन या साईडला आहे. हा अतिशय चार्मिंग पर्सनॅलिटी, अतिशय जबरदस्त. पण फरक काय? धिस पर्सन, हा जो माणूस आहे, हा अतिशय त्याच्या कामामध्ये कन्सिस्टंट आणि हा माणूस कधीतरी मूड आल्यावर कधीतरी काम करतो मूड आल्यावर. आणि हा नो सतत एक सतत पर्सिस्टंट काही पण, उन्हाळा पावसाळा हिवाळा काही फरक नाही पडत, कंटिन्युअसली त्याचं त्याचं तो काम करतो. पण टॅलेंट नाही, फार काय टॅलेंट नाहीये. पण मित्रांनो, 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुम्ही येऊन बघा, धिस पर्सन इज अ सक्सेसफुल पर्सन. हा माणूस यशस्वी असेल. का माहितीये का? कारण की सिक्रेट टू सक्सेस इज कन्सिस्टन्सी अँड पर्सिस्टन्स. यशाचं गुपित कन्सिस्टन्सी आणि पर्सिस्टन्सी मध्ये आहे. तुम्ही एखाद्या ऑफिस मधल्या प्रोजेक्ट वरती किंवा एखाद्या बिझनेस मध्ये किंवा एखाद्या महत्वाच्या एक्झाम मध्ये फेल झालाय आणि आता तुम्ही स्वतःलाच अब्यूज करायला सुरुवात केली की बाबा मी माझ्यामुळेच झालंय किंवा मी फेल्युअर आहे आणि मला मला जमणार नाही, किंवा स्वतःलाच तुम्ही नावं ठेवायला सुरुवात केली आणि पुट डाऊन करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, अशी सिच्युएशन तर आली नाही ना तुमच्या लाईफमध्ये? जर अशा सिच्युएशन मध्ये जर तुम्ही असाल मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. स्वतःला नावं ठेवण्यापेक्षा किंवा स्वतःला पुट डाऊन करण्यापेक्षा मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगेल, असं सजेस्ट करेल की तुम्ही स्वतःला पहिलं कॉम्प्लिमेंट करा, आपली स्वतःची पाठ थोपटवा. आणि की फेल तेच लोक होतात जे लाईफमध्ये कुठं ना कुठं काहीतरी प्रयत्न करतात, काही ना काहीतरी प्रयत्न करतात, धडपडत असतात. आणि मित्रांनो, आपलं लाईफ किंवा सक्सेस जे आपल्याला प्रत्येकाला हवं असतं, आपल्याला प्रत्येक माणूस धडपडत असतो, प्रयत्न करत असतो सक्सेस अचीव करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी. ते सक्सेस कधी स्मूथ असं सेलिंग नसतं की बाबा मी त्या क्षेत्रामध्ये त्या बिझनेसमध्ये उतरलो आणि मी एकदम 5 कोटी 10 कोटी 50 कोटी 100 कोटीचा टर्नओव्हर झाला माझा. असं कधीही होणार नाही मित्रांनो. इट इज ऑल अबाउट अप्स अँड डाऊन्स, अप्स अँड डाऊन्स, अप्स अँड डाऊन्स. इट इज ऑल अबाउट लर्निंग. ज्या त्यामुळं आपल्याला स्वतःला पुट डाऊन करण्यापेक्षा स्वतःला शाबासकी द्या की मी काहीतरी, माझ्यामध्ये गट्स आहेत आणि मी प्रयत्न तर केला. जे लोक काहीच करणार नाहीत मित्रांनो, ते लोक कधीही अपयशी होणार नाही, कारण की ते काही करतच नाहीयेत. पण जे काही ना काहीतरी माणूस करतोय तो अपयशी होणार. आणि त्यामुळंच आपण न खचता, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की न खचता प्रयत्न परत करणे. जसे आपण मुंग्यांची जी एक लाईन असती, आपण जर ती ब्रेक केली तर ते थोड्या साईडनी परत, आपण तिथं मध्ये जर काही ठेवलं तर ते साईडनी परत एक रस्ता नवीन तयार करतात. पण ते थांबत नाहीत मित्रांनो, आणि त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे. कन्सिस्टंटली ते करत राहतात त्यांचं काम. तर मी आज काही तुम्हाला महत्वाचे पॉइंट शेअर करणार आहे की जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर अपयशी झाल्यासारखं वाटतंय आणि अपयश आलंय किंवा मी फेल्युअर आहे, आणि ह्या गोष्टींचा आपल्या लाईफमध्ये जर आपण हे जे थॉट्स आपण बोलत असू सारखे सारखे की मी फेल्युअर आहे, मला जमत नाहीये किंवा मला हे जमत नाहीये, मला मॅथ्स जमत नाही किंवा व्हॉट एव्हर, मला हे एक्झाम पास करता येत नाहीये, व्हॉट एव्हर, तर आपणच आपले शत्रू तर नाही ना. कारण की जे आपण बोलतोय ना मित्रांनो, तेच आपण ऐकतोय आणि ते आपलं प्रोग्रामिंग आपण स्वतः करतोय. आणि आपल्या ह्या सुपर कम्प्युटरमध्ये हा हंड्रेड्स ऑफ टाइम्स सुपर कम्प्युटरपेक्षा पॉवरफुल आपलं ब्रेन आहे. हे तेच आपल्या हातून परत घडवणार आहे, त्याच गोष्टी होणार आहेत ज्या आपण स्वतःला फीड करतोय. त्यामुळं आता आपल्याला आपली प्रोग्रामिंग पण बदलायची. तर पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे जे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. त्या 7 स्टेप्स आहेत की जर आपल्याला फेल्युअर आले तर काय करायला पाहिजे. पहिली जी स्टेप्स आहे ना की ऍक्सेप्ट द फेल्युअर. मी माझे पॉइंट्स फक्त काढलेले आहेत. ते त्याचा पहिला पॉइंट आहे ऍक्सेप्ट द फेल्युअर. फेल्युअर आलंय ना, त्याला ऍक्सेप्ट करा की यस,
हा मी बिझनेस चालू केला होता, मी प्रयत्न केला, मी मेहनत घेतली, पण मला त्याच्यात फेल्युअर आलं. ऍक्सेप्ट करा. बऱ्याच लोकांना ऍक्सेप्ट करता करताच खूप वेळ निघून जातो. आणि त्यांना म्हणजे त्यांना इव्हन बऱ्याच लोकांना आपलं काही चुकलं असेल तर सॉरी म्हणायला सुद्धा खूप वेळ निघून जातो किंवा ते सॉरी नाही म्हणू शकत. तसंच जर आपण एखाद्या कामामध्ये समजा काही एखादी एक्झाम आहे किंवा फेल झालोय, ऍक्सेप्ट इट फर्स्ट. फर्स्ट ऍक्सेप्ट करा. एखाद्या मित्राशी किंवा पॅरेंट्सशी बोला त्याच्याबद्दल की बाबा मी खूप प्रयत्न केला, जेन्युअन मी मेहनत घेतली, पण मला त्याच्यामध्ये यश नाही आलं. तुमच्या एखादा जो खूप सपोर्टिव्ह एखादा मित्र आहे किंवा तुमच्या आई वडील, पॅरेंट्स किंवा भाऊ बहीण यांच्याबरोबर बोला तुम्ही. मन मोकळं करा. पण ऍक्सेप्ट करा की यस मला फेल्युअर आलं. आणि म्हणजे फेल्युअर आलो एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या कामामध्ये फेल्युअर आलं म्हणजे आपण लाईफमध्ये फेल्युअर नाहीये मित्र. दॅट इज जस्ट अ वन स्मॉल पार्ट ऑफ आवर लाईफ. दॅट इज नॉट द एंटायर लाईफ. आपलं लाईफ खूप मोठं आहे, वेगळं आहे. ते एक एक तुमच्या लाईफ मधला एक पार्ट होता छोटासा. एक आपण म्हणून एक पुस्तकाचं एक पेज येते तुम्ही फक्त. ते पूर्ण पुस्तक नाहीये. ते तर पूर्ण पुस्तक खूप वेगळं आहे आणि ते पूर्ण पुस्तकचा शेवट तर खूप सुंदर असू शकतो. आणि पूर्ण पुस्तकाचे वेगवेगळे चॅप्टर्स असतील. तर प्लीज एका पेज साठी डोंट गेट फ्रस्ट्रेटेड और डोंट गेट डिप्रेस्ड. आणि आज खूप लोक, खूप मुलं छोट्या छोट्या गोष्टींनी डिप्रेस होतात. तर ऍक्सेप्ट इट की ठीक आहे, झालं ते झालं. सेकंड इज लर्न फ्रॉम द मिस्टेक्स. आपल्या चुकांपासून शिकणं महत्वाचं. येस, चूक एकदा झाली पण परत सेम ती रिपीट केली ना मित्रांनो ती चूक, तर मग मग मजा नाही. मग ती इट इज अ व्हेरी कॉस्टली मिस्टेक. कारण की तीच मग आपण सेकंड टाइम आपण परत तीच रिपीट नको करायला. तर लर्न फ्रॉम द मिस्टेक्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये, असं इंग्लिशमध्ये म्हणतात, सक्सेस इज अ बॅड टीचर बट फेल्युअर इज अ ग्रेट टीचर. तुम्ही किंवा आपण जेवढं अपयशातून शिकतो ना, तेवढं यशातून शिकत नाही मित्र. यश आलं ना की आपण एक वेगळ्या धुंदीत असतो. त्यावेळेस आपण अनालाइज पण नाही करत की हे यश मला का आलं. पण ज्या वेळेस आपण फेल होतो ना, त्यावेळेस आपण अनालाइज करायला सुरुवात करतो बऱ्याच वेळा. बाबा हे का असं झालं, माझा वेळ गेला, माझे पैसे गेले. आणि का, आणि दॅट अनालिसिस मधूनच आपल्याला फीडबॅक घेतो. त्यावेळेस आपण त्याच्यातूनच आपल्याला नेक्स्ट टाइम ही चूक नको करायला बाबा, नेक्स्ट टाइम ह्या चुका नाही करायच्या. तर त्यामुळे लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. अँड फेल्युअर इज अ ग्रेट टीचर. सक्सेस इज नॉट अ ग्रेट टीचर, फेल्युअर इज अ ग्रेट टीचर. हे लक्षात ठेवा काय. आणि डोंट स्वतःला डोंट पुट डाऊन. इनफॅक्ट आपण स्वतःला अप्रिशिएट करा. दुसऱ्यांची वाट बघू नका की ते मग तुम्हाला अप्रिशिएट करतील. डोंट वेट. स्वतःला आरशासमोर उभं राहा आणि बोलायला सुरुवात करा की व्हेरी गुड जॉब, वेल डन. चल, चुकलं तरी ठीक आहे, मिस्टेक झाली तरी ठीक आहे, पण माझ्यामध्ये गट्स होते, मी प्रयत्न तर केला. माझ्यात गट्स होते, मी प्रयत्न तर केला. पुढच्या वेळेस मी ह्या चुकांमधून शिकून अजून चांगलं करणार. थर्ड इज आयडेंटिफाय द रिझन्स. की बाबा काय काय कारणं होती. रिझन्स शोधा, अनालाइज करा की बाबा काय ह्या कारणामुळं मी, माझं प्लॅनिंग चुकलं, माझं एक्झिक्युशन चुकलं, किंवा काय झालं, काय चुकलं, किंवा माझ्यामध्ये काही स्किल्स नव्हते. बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, आपल्याकडे खूप टेक्निकल स्किल्स असतात गोष्टींचे, पण आपल्याकडे सॉफ्ट स्किल्स पण कमी पडतात बऱ्याच वेळा. लोकांशी कसं बोलायचं. बऱ्याच वेळा आपण लोकांना एकदम आपल्या मनात काही नसतं पण हर्ट करून जातो आपण लोकांना. तर हे आपण सॉफ्ट स्किल्स पण शिकणं इम्पॉर्टंट आहे. पीपल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स. आणि म्हणूनच हा आपला चॅनल आहे की इकडं आपण ह्या लाईफ स्किल्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवरती आपण शिकणार आहोत. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जरूर आणि तुमच्या मित्रांबरोबर पण जरूर शेअर करा. तर रिझन्सला आयडेंटिफाय करा, आपली कारण शोधा. बाबा काय काय गोष्टी झाल्या, त्याला पुट राईट इट डाऊन की बाबा मी काय काय केलं आणि कुठे कुठं अनालाइज करा की बाबा कुठं काय चुकलं माझ्या हातून, कुठली स्टेप मध्ये गडबड झाली. फोर्थ इज
नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस आता परत कामाला लागतोय त्यावेळेस काय करा, सेट युअर गोल्स. आपलं ध्येय आहे ना स्मॉल ठेवा. स्मॉल स्टेप्सनी आपण कामाला सुरुवात करायची. आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये, हाऊ डू यू ईट अन एलिफंट वन बाईट ऍट अ टाइम. छोटे छोटे गोल्स आपण अचीव्ह करायला सुरुवात करायचे. शॉर्ट टर्म गोल्स, मिड टर्म गोल्स अँड लॉंग टर्म गोल्स. की बाबा पुढच्या 6 महिन्यात मला काय अचीव्ह करायचंय, पुढच्या 1 ते 2 वर्षात किंवा 2 ते 3 वर्षात मला काय अचीव्ह करायचंय, आणि पुढच्या 3 ते 5 वर्षात मला काय अचीव्ह करायचंय या कामामधून. मग तो तुमचा जॉब असू दे, तुमचा बिझनेस असू दे, किंवा तुमची कुठली एक्झाम असू दे, किंवा कुठलंही तुमचं महत्वाचं काम असू दे, किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय चालू केलाय, व्हॉट एव्हर, कुठलंही काम असू दे मित्रांनो. तर गोल्स ठेवणं फार इम्पॉर्टंट. गोल असणं. बघा आपण आपल्या घरात जर लग्न असेल, आपल्या बहिणीचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, आपण पहिलं काम काय करतो, तारीख ठरवतो. लग्नाची तारीख ठरवतो, म्हणजे गोल ठरवतो पहिला आपण. आणि मग मग आपण मग कामाला सुरुवात करतो की बाबा आपल्याला आता मंगल कार्यालयाची डेट ठरवायला जातो, मग आपण ते बुक करायला जातो, मग कपडे घेणे, हे ते सगळी कामं आपण उलट्या म्हणजे रिव्हर्स मध्ये कामाला सुरुवात करतो. आपण असं कधीच नाही करत की सगळं आता लग्नाची कामं झाल्यानंतर मग आपण तारीख ठरवतो. असं नाही करत आपण. आपण पहिली डेट ठरवतो. का? कारण की तो गोल आपल्या समोर आहे. किंवा आपल्याला जर एक्झाम आहे तर आपल्याला एक्झामची डेट येते आपल्याकडं, तो गोल आहे की बाबा या तारखेला माझे एक्झाम आहे. किंवा कुठलाही खेळ बघा तुम्ही, फुटबॉल आहे तर गोल पोस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो गोल आहे तिकडे आपल्याला बॉल टाकायचा आहे. तर आपल्या आयुष्याला गोल असणं फार इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात की ड्रीम, गोल म्हणजे काय, ड्रीम प्लस डेट इज इक्वल टू गोल. तुमचं हे स्वप्न आहे की बाबा मला ह्या बिझनेसमध्ये किंवा ह्या मला IAS बनायचे, IPS बनायचे, पोलीस इन्स्पेक्टर बनायचे, का व्हॉट एव्हर इट इज, काही असू शकतं. ते कुठलंही काम असू शकतं. हा बिझनेस मला चालू करायचा आहे, ह्याच्यामध्ये मला एनिथिंग, एनिथिंग काही असू शकतं. त्याच्यामध्ये आपला गोल असणं फार इम्पॉर्टंट. मला कुठली गोष्ट कधी अचीव्ह करायची, आणि ते छोटे छोटे आपले स्टेप बाय स्टेप आपल्याला ते गोल अचीव्ह करायचे. तर गोल समजा मी एक एक्झाम्पल घेतो की आपल्याला एक बिझनेस चालू करायचा, एक बिझनेस चालू करायचा, तर मला ते ड्रीम आहे तुमचं की मला हा बिझनेस चालू करायचा, किंवा तुम्हाला IAS व्हायचंय, हे माझं ड्रीम आहे की मला IAS व्हायचंय. पण त्या ड्रीम वरती डेट टाकणं फार इम्पॉर्टंट, की मला IAS कधी व्हायचंय. आता ते तर चालूच राहील आयुष्यभर, ते तर चालूच राहील. तर त्याच्यावरती डेट असणं, ड्रीम प्लस डेट इज इक्वल टू गोल. मला एक गाडी घ्यायची, मला एक 4 व्हीलर गाडी घ्यायची, कार घ्यायची, मला समजा टाटा नेक्सॉन घ्यायची आहे, किंवा कुठली तुमची महिंद्राची कार आहे, तुम्हाला जी आवडती गाडी, पण त्याची कधी घ्यायची त्याच्यावरती डेट असणं महत्वाचं आहे. तसंच आपल्याला ते ड्रीम प्लस डेट इज इक्वल टू गोल. तर आपले गोल ठरवायचा आणि स्मॉल स्टेप्सनी आपण त्या गोलकडं कामाला सुरुवात करायची. स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय, एक एक पायरी, 1 2 3 4 असं आपल्याला स्टेप बाय स्टेप बाय सेट अ स्मॉल गोल्स अँड आपली उद्दिष्ट छोटी छोटी ठेवा आणि कामाला सुरुवात करा. आणि जसं जसं आपण एक एक गोल अचीव्ह करू, आपला कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होते. आणि आपल्याला काही फरक नाही पडत की लोक नाव ठेवतायत का, काही फरक नाही पडत. आपल्याला काहीच फरक नाही पडत. लोक नाव ठेवणारे, तुम्ही कितीही चांगलं काम करा तरी लोक नाव ठेवतात बऱ्याच वेळा, आणि तुम्ही खराब काम केला तरी नावच ठेवणार आहे. तर दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. सगळ्यात वाईट रोग कोणता आहे दुनिया का, की क्या कहेंगे लोग. तर लोकांसाठी थांबायचं नाही. आपलं आपलं मिशन आणि आपलं विजन क्लिअर असलं पाहिजे, त्याच्यावर काम करायचं. तर चौथा पॉईंट, सेट अ स्मॉल गोल्स. पाचवा इज प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही प्लॅनिंगच नाही केलं कामाचं, तर तुम्ही ऑटोमॅटिकली फेल व्हायचं प्लॅनिंग करताय. त्यामुळं आपल्या कामाचं प्लॅनिंग असलं पाहिजे, आठवड्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे, महिन्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे, दिवसाचं प्लॅनिंग असलं पाहिजे. उद्या मला काय काम करायचंय त्याचं प्लॅनिंग आज संध्याकाळीच करायचं. आज संध्याकाळी रात्री झोपण्याच्या अगोदरच आपल्या डायरीमध्ये उद्या काय काय कामं करायची त्याची नोंद असली पाहिजे. उद्या सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही सकाळी 10 10:30 11ला जर प्लॅनिंग करायला सुरुवात केली तर अर्धा दिवस तिथंच संपतो. त्यामुळे उद्या काय करायचंय ते
ते आपलं सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत जे काही तुमचं शेड्यूल असेल त्याप्रमाणे आपले प्लॅनिंग झालेलं पाहिजे. दिवसाचं, महिन्याचं, वर्षाचं हे आपलं प्लॅनिंग असणं फार लांबचं पण अति प्लॅनिंग करायचं नाहीये. पण शॉर्ट टर्म मध्ये तरी आपलं नक्कीच प्लॅनिंग असायला पाहिजे. प्लॅन युअर वर्क म्हणजे तुमच्या कामाचं प्लॅन करा आणि वर्क युअर प्लॅन आणि आता त्याच्यावरती कामाला सुरुवात करा. त्या प्लॅनवरती कामाला सुरुवात करा. हा 5वा मुद्दा होता. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे तो म्हणजे टेक ऍक्शन. फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन आणि एन्झायटी आणि स्ट्रेस आणि तणाव याचं मोठं कारण आहे अति विचार करत राहणे आणि ऍक्शन न घेणे. बऱ्याच वेळा जर तुम्ही स्विमिंग पूलवरती तुम्ही किंवा विहिरीच्या आजूबाजूला किंवा स्विमिंग पूलच्या आजूबाजूला तुम्ही कितीही जरी उभे राहिले आणि विचार करत राहिले तरी आयुष्यात आपण कधी स्विमिंग नाही करणार. वी हॅव टू टेक ऍक्शन. वी हॅव टू जम्प इन द वॉटर. आपल्याला पाण्यात उडी मारावीच लागत. आपल्याला थोडस आपल्या नाकातोंडात पाणी जाणारच आहे. थोडस भीती वाटणारच आहे. पण यू हॅव टू टेक ऍक्शन. आपल्याला ऍक्शन घ्यावीच लागत. मग ते कुठलंही आपला इन एनी फील्ड आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल. तर टेक ऍक्शन. ऍक्शनचं आपण म्हणतो ना ACT ऍक्ट. ऍक्ट म्हणजे काय? कार्य. ऍक्शन ऍक्टचं लॉंग फॉर्म जर सांगायचं झालं तर ऍक्शन चेंजेस थिंग्स. ऍक्शन चेंजेस थिंग्स. ACT. ऍक्शन चेंजेस थिंग्स. गोष्टींमध्ये बदलाव पाहिजे ना तर आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल. विदाउट ऍक्शन काहीच नाही होणार. कॉज आणि इफेक्ट. काहीतरी म्हणजे काहीतरी आपल्याला म्हणजे जर आपण पेरलंच नाही तर उगवणार नाही. तुम्ही जर पेरलं तर नक्कीच उगवल. तुम्ही जर एक बॅग एक एक 100 किलोची जर बॅग एक पिशवी एक आपण म्हणतो ना एक बॅग जर पेरली तर तुम्हाला उत्पन्न 15 ते 20 बॅगचं मिळणार. पण ते पेरणं महत्वाचं आहे. ऍक्शन घेणं फार इम्पॉर्टंट आहे. टेक ऍक्शन. ऍक्शननी बदलाव होईल. चेंज ऑटोमॅटिक नाही होणार. चेंज बदलाव हा ऑटोमॅटिक नाही होत. आपल्याला त्याच्यासाठी ऍक्शन घ्यावी लागते. ऍक्शन चेंजेस थिंग्स. आणि त्याने बऱ्याच वेळा डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन आणि ह्याचा मेन रिझन इज लॅक ऑफ ऍक्शन. लॅक ऑफ ऍक्शन. ऍक्शन न घेणे. आणि लास्ट 7वा पॉइंट आहे मित्रांनो. आणि आज इकडे आपण थांबूयात. आणि हा माझ्या हिशोबाने या 6 पॉइंट पेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट जर कुठला पॉइंट असेल तर तो आहे 7वा पॉइंट. तो म्हणजे बी कन्सिस्टंट. बी कन्सिस्टंट. बस निरंतर करत राहा. निरंतर करत राहा. थांबू नका. भले तुमचं स्पीड थोडस कमी करा. भले थोडेसे वाटलं कधी खूपच कामाचा लोड झालाय तर 1-2 दिवस ब्रेक घ्या. थोडस फिरून या. थोडस ब्रेक घ्या. पण कन्सिस्टन्सी अँड परसिस्टन्सी इज द रिअल सिक्रेट टू सक्सेस. मित्रांनो, जर एक अतिशय स्मार्ट लुकिंग, अतिशय हुशार, अतिशय टॅलेंटेड, हायली एज्युकेटेड पर्सन, हायली एज्युकेटेड आणि एक इकडं आहे एक अतिशय काही खास एज्युकेशन नाही किंवा काही खास पर्सनॅलिटी नाही, काही खास स्मार्टनेस नाही, असा पर्सन या साईडला आहे. हा अतिशय चार्मिंग पर्सनॅलिटी, अतिशय जबरदस्त. पण फरक काय? धिस पर्सन, हा जो माणूस आहे हा अतिशय त्याच्या कामामध्ये कन्सिस्टंट परसिस्टंट, कन्सिस्टंट परसिस्टंट. आणि हा माणूस कधीतरी मूड आल्यावर कधीतरी काम करतो मूड आल्यावर. आणि हा नो सतत सतत कन्सिस्टंट परसिस्टंट. काही पण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही फरक नाही पडत. कंटिन्युअसली त्याचं तो काम करतो. पण टॅलेंट नाही, फार काय टॅलेंट नाहीये. पण मित्रांनो 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर तुम्ही येऊन बघा, धिस पर्सन इज अ सक्सेसफुल पर्सन. हा माणूस यशस्वी असेल. का माहितीये का? कारण की सिक्रेट टू सक्सेस इज कन्सिस्टन्सी अँड परसिस्टन्स. यशाचं गुपित कन्सिस्टन्सी आणि परसिस्टन्सी मध्ये आहे. तर हे 7 पॉइंट्स सगळे तसे तर 7च्या 7 इम्पॉर्टंट आहेत. पण कन्सिस्टन्सी अँड बी कन्सिस्टंट. बी कन्सिस्टंट. अप्स येतील, डाऊन्स येतील, सक्सेस मिळेल, फेल्युअर येतील. कधी मूड खूप छान असेल, कधी मूड खूप
डाऊन असत, कधी असं वाटेल यार मी कशाला ह्याच्यामध्ये पडलोय, कधी असं वाटतं लोक काय किती नाव ठेवतात मला, माझ्या मागं किती लोक नाव ठेवतात. काळजी करू नका, ते तुमच्या मागं आहेत म्हणून ते तुम्हाला तुमच्या मागं नावं ठेवतात. इट इज अ गुड न्यूज दॅट दे आर बिहाइंड यू. ते खाली खेचतायत म्हणजे ते तुम्ही ऑलरेडी वरती आहे म्हणून ते तुम्हाला खाली खेचतायत. तर डोंट वरी अबाउट दोज पीपल. लोक नाव ठेवणार. डोंट वरी अबाउट पीपल, डोंट वरी अबाउट सर्कमस्टन्सेस. फॉलो युअर ड्रीम. जे ड्रीम तुमच्या आतमध्ये आहे, मग ते कुठलेही असू दे, IAS व्हायचं असू दे, IPS व्हायचं असू दे, पोलीस ऑफिसर व्हायचं असू दे, एखादा जॉब मध्ये एखादा जॉब पकडायचा आहे तुम्हाला, तुम्हाला एखाद्या बिझनेस मध्ये सक्सेसफुल व्हायचंय, तुम्हाला टीचर बनायचंय, तुम्हाला काय बनायचंय, तुम्हाला डान्सर बनायचंय, तुम्हाला सिंगर बनायचंय. डोंट म्हणजे काय म्हणतो ना, असं म्हणतो, डोंट वरी अबाउट पीपल. लोग क्या कहेंगे, डोंट वरी अबाउट इट. जस्ट फॉलो युअर हार्ट एंड टेक ब्रेन विथ यू. फॉलो युअर हार्ट आणि दिमाग को भी अपने साथ लेके चलो. म्हणजे दोन्ही महत्वाची गोष्टी आहेत. तर मित्रांनो, आय होप की हे 7 पॉइंट्स तुम्हाला आवडले. जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपला कॉन्फिडन्स, कुठली गोष्ट कॉन्फिडन्स असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. कॉन्फिडन्स आणि आपली थॉट प्रोसेस चांगली असणं महत्वाचं आहे. आपण काय बोलतोय ते इम्पॉर्टंट आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड काय सांगते आपल्याला, आणि ते इम्पॉर्टंट आहे. तर मी एक खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल, त्याची लिंक तुम्हाला इथं मिळेल. तो व्हिडिओ जरूर बघा आणि हा आत्मविश्वास आपला कसा वाढवायचा हे तुम्हाला शिकायला मिळेल. त्या व्हिडिओमधून सबकॉन्शियस माइंड बद्दल माहिती मिळेल. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा मित्रांनो. इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.